तुम्ही बघू शकता की आपण ज्या गायीवरून ज्या बैलावरून वाद होत असतं की गाई आमची माता आहे, गाय आमची आई आहे, तर अशा गाईला जेव्हा लोक मटणबंदीवर भांडणं करतात, गायीवरून भांडणं करतात, तर माझं हे मॅसेज त्या लोकांना आहे की बघा, आता हे जे गाई आहे, जे बैल आहे, जे वासुरं आहे, यांना खायला काही नाही आहे, ते हे बघा हे घाण खात आहे. आता बघा तुम्ही जे लोक म्हणतात की अशा गोष्टी आहेत, तर मला एकच प्रश्न असा विचारायचा आहे की आता याचा कारणीभूत कोण आहे? ते लोक कुठे आहे ज्या लोकांनी सांगितलेलं आहे की असं असं आहे? बघा, आता गाईला काही खायला भेटत नाही, ते पन्नी खात आहे, बघू शकता तुम्ही. ठीक आहे, तर प्लीज माझा रिप्लाय करा. ठीक आहे, थँक्यू.